हॅलो. आज पुन्हा दिव्य प्रकाश दुबे की दुसरी हिंदी उपन्यास मुसाफिर कॅफे याबद्दल सांगणार आहे. मुसाफिर कॅफे या कादंबरीबद्दल सांगायचे झाले तर प्रत्येकाच्या आयुष्यात जीवन जगण्याची एक लिस्ट असते. स्वतःच्या स्वप्नांची, इच्छांची, आनंदाची ती पूर्ण करण्यासाठी आपण परफेक्ट लाईफ शोधण्यासाठी भटकंती करतो. मुसाफिर कॅफे मधील भावनांचे सुसंवाद हे वाचण्यासारखेच आहे. या कथेतील पात्र सुधा, चंदर, पम्मी आणि विनीत खूप समजदार, हुशार आणि कोणत्याही परिस्थितीत न झुकणारे आहे. मुसाफिर कॅफे या हिंदी उपन्यासमध्ये जीवनातला शोध, प्रवास, प्रेम आणि संबंध अत्यंत संवेदनशीलपणे आणि सजीव पद्धतीने सादर केलेले आहे. मुसाफिर कॅफे वाचताना आपल्याला बऱ्याच प्रकारच्या दुःखांचा आणि सुखांचा सुद्धा अनुभव येईल. आपण आपल्या हृदयाला स्पर्श करणारी एखादी कथा, कहाणी वाचू इच्छित असाल तर मुसाफिर कॅफे ही बुक वाचू शकता. तसेच जर आपल्याला आपल्यासारख्याच प्रवाशांच्या जीवनांचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच हे पुस्तक आपल्यासाठीच आहे. या बुकमधील काही लाईन्स मी तुम्हाला सांगणार आहे जी मला आवडली. जिंदगी की कोई भी शुरुआत हिचकिचाहट से ही होती है. बहुत थोड़ा सा घबराना इसलिए ज़रूरी होता है. अगर थोड़ा भी घबराहट नहीं है तो वो काम करने के लायक नहीं है या फिर वो काम ज़रूरी नहीं है. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.